Hello everyone, welcome back to वैष्णवीज व्लॉग्स अँड वेलकम बॅक टू गोवा व्लॉग्स. तर आज आहे डे 4 इन गोवा आणि आज आमचा लास्ट डे असणार आहे. आणि चला तर बघूया आज आपण कुठे जाणार आहे. तर सगळ्यात पहिलं तर आम्ही सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्ट करण्यासाठी चाललो होतो. तर चला आपण बघू पुढे काय काय होणार आहे. लेट्स गो गर्ल्स. ब्रेकफास्ट करने जा रहे हैं कान्हा फैमिली रेस्टोरेंट में. नहीं वहाँ पे नहीं जाना नहीं है. That one is pure. Oh sorry, we are not going there. I'm seriously sorry guys. हम आए हया फैमिली रेस्टोरेंट. हया इथं सगळं आहे आय गेस. तर ब्रेकफास्टसाठी आम्ही खूप काही ऑर्डर केलं होतं. हा होता चिकन टिक्का पराठा, हा होता चिकन डोसा, ह्याच्यामध्ये असं चिकनचं स्टफिंग भरलेलं होतं. इथे होतं हे व्हेज चीज सँडविच आणि हे होतं आलू पराठा अँड दॅट वॉज रॉस ऑमलेट. तर चला आपण सगळं ट्राय करूया इथली टेस्ट कशी असणार आहे. तर ह्याच्यात असं चिकनचं स्टफिंग होतं आणि मी जेव्हा ह्याला टेस्ट करून बघितलं तर मला ह्या चिकन पराठाचं टेस्ट आवडलं. इट वॉज गुड. इट वॉज लाईक 10 on 10. आफ्टर दॅट आता आपण ट्राय करणार आहे रॉस ऑमलेट, जे की मी फर्स्ट टाईम खाल्लं, म्हणजे हे फेमसवालं आहे. तर ह्याला टेस्ट केल्यानंतर बघितलं तर ह्याचं टेस्ट एक नंबर होतं. इट वॉज व्हेरी गुड. आणि चिकन डोसासुद्धा छान होता. ते पण खाल्लंय मला. तर ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आहे ना कॅब वगैरे शोधत होतो आणि आता आम्ही जाणार आहे कॅन्डोलिम बीचला आणि ते इथून आहे ना काहीतरी 15 मिनिट्सवरती होतं. तर चला आता आपण कॅन्डोलिम बीचला जाऊया. Coming. वाव, येते अभी चालो गाइज. तर आम्ही आज डिसाईड केलं होतं की फुल डे कॅन्डोलिम बीचवरच चिल करायचं. सो आम्ही ब्रेकफास्ट झाल्यानंतर इथेच आलो आणि पूर्ण दिवस इथेच होतो, लाईक 6 o'clockपर्यंत, आणि इथेच चिल केलं.
अँडोलिम बीचवर फिरून झाल्यानंतर आता आम्ही परत चाललो होतो आमच्या रूमवरती आणि आता आम्हाला जायचं आहे परत घरी. आमची रात्री बस होती 8:30ला. सो आम्हाला पटकन आवरून वगैरे जायचं होतं आणि आज आमचा लास्ट डे असल्यामुळे आम्हाला थोडंसं दुःख पण झालं होते की कसे 4 दिवस निघून गेले पटकन आम्हाला समजलंच नाही. तर आता आम्ही चाललो आहे आणि जिथं आमचं जे स्टँड होतं ना आमच्या हॉटेलपासून ते जस्ट 10 मिनिट्सवरती होतं. सो आम्ही लगेच लवकर पोचलो. Finally, we are going to our home. Yeah. How are you feeling, guys? Very sad. Many memories we have created. Yeah. Empty pockets. Great memories. Great memories. We will be Goa. या ऑफकोर्स. आणि मग करेक्ट 8:30ला आमची बस आली आणि आता आम्हाला पुणेला जायला परत इथं म्हणजे 10 आवर्स लागणार आहे. आणि माहीत नाही बट जेव्हा आम्ही घरी जात होतो तेव्हा असं वाटलं की लवकर पोचलो, कारण की जेव्हा आम्ही गोव्याला येण्यासाठी निघालो होतो तेव्हा जास्त टाईम लागला होता. बट दिस टाईम आम्ही लवकर पोचलो. सकाळी आम्ही 7ला पुणेमध्ये आलो पण सगळ्यांच्या घरी 8ला पोचले पण. आणि हा होता गोवाचे 4 व्लॉग्स जे की पहिलेचे पण अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला सगळे व्लॉग्स कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.